नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शेट NKTT महाविद्यालय ऑफ कॉमर्स व JTT कॉलेज ऑफ आर्ट्स आणि मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचं उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर हिमांशी मनसुखानी, IQXC समन्वयक डॉक्टर मनोशी बागची, ठाणे विभागीय क्रीडा समितीचे सचिव गणेश मोरे, ठाणे विभागाचे मुख्य पंच रोहित शिंदे, प्रभारी प्राध्यापक क्रीडा समिती मनोज गौड, क्रीडा संचालक सुहर्तो रॉय तसेच विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी येथे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकूण 154 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 107 पुरुष खेळाडू आणि 47 महिला खेळाडूंचा समावेश होता. विविध महाविद्यालयातून सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, वेग, एकाग्रता आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे. चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धेचं वातावरण अधिक रंगतदार झाले. या प्रसंगी स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण देखील करण्यात आले. ट्रॉफी हा केवळ विजयाचं प्रतीक नसून खेळाडूंची मेहनत, समर्पण, संघभावना आणि उत्कृष्टतेची जिद्द दर्शवते असा संदेश यावेळी देण्यात आला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समितीचे पदाधिकारी, NKTT महाविद्यालयाचे क्रीडा विभाग, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याला वाव मिळण्यासोबतच विविध महाविद्यालयातील खेळाडूंशी संवाद साधण्याची आणि स्पर्धात्मक अनुभव घेण्याची संधी मिळाली. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. जगातील 8000 मीटरपेक्षा अधिक उंचीचे सर्व 14 अष्टहजारी शिखरे अवघ्या 740 दिवसात सर करून जागतिक विक्रम करणारे युवा गिर्यारोहक नीमा रणजी शेर्पा यांनी ठाणेकरांशी संवाद साधलाय. नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेमध्ये सरस्वती छात्रसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गिर्यारोहक प्राचार्य चारुहास जोशी यांनी नीमा यांची मुलाखत घेतली. नीमा यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी 5 महिने 21 दिवसामध्ये जगातील सर्व 18 अष्टहजारी शिखरे सर केली. 9 ऑक्टोबर 2024 रोजी चीनमधील 8027 मीटर उंच शीश पंगम्मा सर करत त्यांनी हा ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. सुरुवातीला फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या निमांनी वयाच्या 16व्या वर्षी गिर्यारोहणाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग, धावणे, सायकलिंग आणि शारीरिक तंदुरुस्तीचे कठोर प्रशिक्षण घेतले. 30 सप्टेंबर 2022 रोजी मनासलू शिखर सर करून त्यांच्या अष्टहजारी मोहिमेला सुरुवात झाली. गिर्यारोहण हा केवळ खेळ नसून जीवनातील आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती शिकवणारा अनुभव आहे. पाय जमिनीवरती ठेवून नजर शिखरावरती ठेवण्याचा संदेश त्यातून मिळतोय. नीमा रणजी शेर्पासारख्या तरुणाने जगातील 14 अष्टहजारी शिखरे सर करून विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. छात्रसैनिकांनीही या प्रेरणेतून आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. तरुणांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, असं यावेळी तुळशीदास खवळे
प्रमुख व सरस्वती छात्रसेनेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. आत्ताच्या ज्या वर्षात आहे तिथं जास्तीत जास्त चांगले मार्क मिळावे, चांगले कला कौशल्य ह्या वयात आत्मसात करावं, हे तुमचं आम्ही त्याला बेस कॅम्प म्हणतो. ते 10वीचं आणि कॉलेजची वर्ष ही बेस कॅम्प आहे. तुम्हाला खूप काही शीघ्र दिसायला लागतात आणि मग तुम्ही आणखी बरोबर जा. गिर्यारोहण खेळ हा खूप वेगळा आहे, इतर खेळांसारखाच आहे. आपण आता इथं क्लाइम्बिंग वॉल करणार आहोत. क्लाइम्बिंग वॉल हा एक आता ॲक्सेप्टेड स्पोर्ट झाला आहे. मॅच खेळताना तुम्ही स्पेन आणि अर्जेंटिनाची मॅच बघितली, फायनल मॅच. ती नेशनल आत्ताचा जो टिपिकल आहे तो एका छोट्या बाळाला घेऊन बसला आहे आणि तोच बाळ. Certainly not a climbing one with reports and all. And most 10 years we got into to see so many young kids in front line. That's actually that's true. You know, so when I was till I was 10 years old, I was not a fit person, to be honest. Not even these kids do. And of course, I was born in a village called Mokadu, which is where the world highest mountain is. And up until I was 5 years old, I was in my village. And so when I migrated to Kathmandu, I had no idea of what a Shilpa was, to be honest, because I was. संचलित सरस्वती छात्र सेनेच्या वतीने आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जगदविख्यात विक्रमवीर सर्वात तरुण गिर्यारोहक निमाजी शेर्पा की ज्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये वयाच्या 18व्या वर्षामध्ये जगातील 25,000वरील 14 शिखर त्यांनी त्या शिखरांना यशस्वी भेट दिलेली आहे. मी चढ केली आहे किंवा काबीज केली असं म्हणणार नाही, पण त्या शिखरांना एवढ्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम केलेला हा क्रिकेटमधला जसा सचिन तेंडुलकर होता तसा आज तो हा गिर्यारोहण क्षेत्रातला आहे. आज मुलांना त्यांच्यासमोर आणण्याचं मुख्य कारण असं होतं की ह्या मुलांसाठी तो आज एक मॉडेल आहे की लहान वयामध्ये मोठं ॲम्बिशन ध्येय ठेवून ते ध्येय गाठण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती त्यांनी केलेली आहे. त्याच्यासाठी हे जिवंत उदाहरण आज त्यांच्यासमोर आहे. मला खात्री आहे की मुलं हे आमचे छात्रसैनिक त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आयुष्यात यशस्वी होतील. धन्यवाद. ठाणे मध्यवर्ती कारागृह ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. तर या केंद्रास भेट देण्याचं आवाहन ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. डॉक्टर सुहास वरके अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रेरणेतून योगेश देसाई विशेष कारागृह महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शन विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा. सुधारणा पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देखील त्यांना दिला जातोय. कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन, दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यावर्षी सुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आलेली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र जुने RTO ऑफिस ठाणे येथे उभारण्यात आलेलं आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबिरंगी राख्या, लाकडी, लोखंडी वस्तू, शोपीस, सतरंजा, दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सकाळी 8:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे विक्री केंद्र सुरू राहणार आहे.
येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर काढीत मागर दिवला बघल तुझा होईल दिवस तुझा. ठाण्यातील प्रसिद्ध ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपाकाडी नामदेववाडी नाका येथे तब्बल 9 थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचलाय. गेल्या अनेक वर्षापासून सरावाच्या ठिकाणी 9 थर उभारण्याचं पथकांचं स्वप्न होतं. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच 9 थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता. त्यासाठी गोविंदांनी अथक मेहनत देखील घेतली. अखेर शनिवारी रात्री 9 थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने आपला संकल्प पूर्ण केला आहे. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेंबी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने पहिल्यांदा 8 थर उभारण्याचा विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यामध्ये विशेष ओळख मिळाली. मात्र मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती. त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. पथकासाठी जोशपूर्ण गीत देखील तयार करण्यात आले. आकर्षक टी शर्टही तयार करण्यात आले. त्यामुळे गोविंदांमध्ये नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. पाचपाकाडी नामदेववाडी नाका येथील सरावाच्या ठिकाणी 9 थरांची यशस्वी उभारणी करून पथकाने अनेक वर्षांचं स्वप्न साकार केले. 9 थर उभारल्यानंतर गोविंद आणि परिसरातील युवकांनी एकच जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला आहे. दहीहंडी उत्सवाच्या आधीच ठाण्याचा राजाच्या या कामगिरीने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने 7वी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली ठाणे जिल्हा नॅचरल श्री 2026 22 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र विद्यालय येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण नागती यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विनायक केतकर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेना गटनेते नगरसेवक पवन कदम, स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, स्थानिक नगरसेविका प्रतिभा मडवी, भाजप सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, शिवसेना उपविभाग प्रमुख दिनेश सकपाळ, रमाकांत चौधरी, संजय पवार इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून स्पर्धकांना आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांनी एकाहून अनेक अशा पोजेस दाखवून सर्वांची वाहवा मिळवली.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणेकर नागरिकांनी ही स्पर्धा बघण्यासाठी एकच गर्दी केलेली होती. सदर कार्यक्रमाविषयी बोलताना ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विनायक कितकर, उपाध्यक्ष किरण नागटी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.